नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी बातमी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची ई-के-वाय-सी करण्यासाठी राज्य सरकारने व तसेच आपल्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत सर्व लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करण्यासाठी सांगितलेले होते. परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी ही केलेली आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणी अजूनपर्यंत त्यांनी ई-के-वाय-सी केलेली नाही. तर लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय मोठी बातमी आहे. ती बातमी म्हणजे आज तारीख आहे 17 आणि उद्या तारीख आहे 18. म्हणजे उद्याची 18 तारीख ही शेवटची तारीख आहे. उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करणे हे अत्यंत गरजेचे आहे. जर का तुम्ही ई-के-वाय-सी केली तर तुम्हाला इथून पुढचे हप्ते मिळतील आणि जर का तुम्ही ई-के-वाय-सी केली नाही तर तुम्हाला इथून पुढचा कोणताही हप्ता मिळणार नाही. तर लाडक्या बहिणींनो, ही अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे. फक्त एकच दिवस शिल्लक राहिलेला आहे. लवकरात लवकर तुम्ही ई-के-वाय-सी करून घ्या. जर का ई-के-वाय-सी केली तरच लाभ मिळणार. तुम्ही इकडे बघू शकता. आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी काय अपडेट दिलेली आहे तुम्ही इथे बघू शकता. महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर ई-के-वाय-सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजेच लाडकी बहीण योजना या योजनेची ई-के-वाय-सी जर का करायची असेल तर तुम्हाला गुगलवरती जाऊन लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला ई-के-वाय-सी करायची आहे आणि सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबर आधी ई-के-वाय-सी प्रक्रिया ही पूर्ण करावी. म्हणजेच 18 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी ही पूर्ण करायची आहे. कारण की 18 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. जर का 18 नोव्हेंबरपर्यंत ई-के-वाय-सी केली तरच इथून पुढचे हप्ते मिळणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, ही अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे. एकच दिवस शिल्लक राहिलेला आहे. लवकरात लवकर तुम्ही ई-के-वाय-सी करून घ्यावी. तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.